नमस्कार वाईटी फॅमिली। आज आपण पाहणार आहोत टाकाऊ पदार्थापासून असा हा एक नवीन वर्षभर टिकणारा पदार्थ पाहणार आहोत। आणि हा पदार्थ करताना कोणती टिप फॉलो करायची, तसेच ह्या पदार्थाचं नाव काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि हा पदार्थ शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्याची तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @direct तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आणि आज आहे 23 एप्रिल 2024, मंगळवार आहे आज, तसेच हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीच्या आपल्या वाईटी फॅमिलीला माझ्या व माझ्या परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा। आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांनाही विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। पहा वाईटी फॅमिली, मी जसं तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की आज आपण टाकाऊ पदार्थापासून वर्षभर टिकणारा असा हा एक नवीन पदार्थ आज आपण बनवणार आहोत। हा पदार्थ बनवताना कोणती टिप फॉलो करायची, तसेच हा पदार्थ कोणता आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात। तर पहा वाईटी फॅमिली, कैरीचं पन्ह करताना जी कैरीची साल जी असतात ते कैरीची साल उरतात। ते कैरीची साल कडवट लागतात म्हणून ती कैरीची साल काही लोक टाकून देतात, पण ते कैरीची साल टाकून न देता छान कैरीची साल पुन्हा उकळून घ्यायची आहेत, थंड करून घ्यायची आहेत आणि मिक्सरला छान अशी याची प्युरी बनवून घ्यायची आहे, म्हणजेच पेस्ट बनवून घ्यायची आहे। मिक्सरला छान अशी ही कैरीची प्युरी बनवून घेतल्याच्या नंतर ही प्युरी म्हणजेच पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता काय करायचं, शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे। शुगर सिरप बनवण्यासाठी इथे मी 3 वाट्या साखर घेतलेले आहे आणि 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये वेलची पूड, केशर ॲड करून छान असं शुगर सिरप अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ह्या शुगर सिरपला छान अशी रटरट उकळी येऊन द्यायची आहे। रटरट छान अशी ही शुगर सिरपला उकळी आली की त्यामध्येच आपल्याला ही कैरीची प्युरी म्हणजेच कैरीची पेस्ट ॲड करायची आहे आणि छान अशी दणदणीत 5 ते 7 मिनिटं ही शिजवून घ्यायची आहे। 5 ते 7 मिनिटं छान असं दणदणीत शिजवून दिल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपलं हे रॉ मँगो पील शुगर सिरप आपलं हे तयार होतं पहा। आता गॅस बंद करायचा आहे आणि एका ताटाला छान असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि हे रॉ पील मँगो शुगर सिरप ह्या ताटावरती ॲड करायचं आहे आणि ह्या ताटाला छान असं गोल गोल फिरवायचं आहे, म्हणजे छान असं पोळीचा आकार ह्याला द्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण ह्याच्यावरती ताटावरती ॲड करायचं आहे आणि हे जवळजवळ आपल्याला पूर्ण फॅन खाली किंवा उन्हामध्ये 1 दिवस पूर्णपणे हे आपल्याला सुकवून द्यायचं आहे। अशा पद्धतीनेच दुसऱ्या ताटाला पण तुपाने छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यावरती रॉ मँगो पील शुगर सिरप ॲड करून छान असा पोळीचा आकार त्याला द्यायचा आहे आणि हे पण आपल्याला 1 दिवस पूर्णपणे उन्हात किंवा फॅन खाली हे सुकवून घ्यायचं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला आपले रेसिपीज पाहायला आवडत असेल तर अशाच नवीन रेसिपींच्या अपडेटसाठी आपले यूट्यूब चॅनल @direct तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। पहा अशा पद्धतीने आपण ही फॅन खाली रॉ मँगो पील शुगर सिरप आपण ताटात ओतून फॅन खाली सुकवत ठेवलेलं आहे। 1 दिवस पूर्णपणे फॅन खाली सुकवल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपली ही रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची ही पोळी आपली तयार होते। आता साईडनी अशा ह्या कडा सोडून घ्यायच्या आहेत या पोळीच्या आणि छान असे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ही पोळी कट करून घ्यायची आहे। पहा खूप सुंदर सहजरित्या ही पोळी निघत आहे।
कुठंच अजिबात तुटलेली नाही आहे. पहा, खूप सुंदर ही पोळी निघालेली आहे. आता तुम्ही ह्याला त्रिकोणी आकारात कट करू शकता, चौकोनी आकारात कट करू शकता. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही पोळी कट करू शकता किंवा अशीच ह्याची घडी करूनसुद्धा तुम्ही ही पोळी वर्षभर ठेवू शकता. पहा, अजिबात ही पोळी खराब होत नाही. तसेच ही पोळी आहे ना, तुम्ही कोणत्याही रेसिपीमध्ये यूज करू शकता. एखाद्या गोडाच्या पदार्थामध्ये सुद्धा तुम्ही ही पोळी यूज करू शकता किंवा तशीच सुद्धा ही पोळी तुम्ही खाऊ शकता. पहा, खूप उत्कृष्ट अप्रतिम दर्जाची अशी ही रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी आपली ही तयार होते. पहा, ही पोळी अगदी रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा तुम्ही वर्षभर बाहेर ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये सुद्धा हिला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. पहा, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही ही पोळी खाऊ शकता. एखाद्या गोडाच्या पदार्थामध्ये ह्या पोळीला ॲड करू शकता किंवा आमटीमध्ये सुद्धा हिला ॲड करू शकता किंवा एखाद्या भाजीत सुद्धा तुम्ही ह्या पोळीला ॲड करू शकता. पहा, खूप उत्कृष्ट आणि अप्रतिम दर्जाची ही रॉ मँगो पील पोळी होते. मी ही पोळी काही त्रिकोणीमध्ये काही चौकोनीमध्ये ही पोळी कट करून घेत आहे. एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदात किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा काचेच्या डब्यामध्ये ही पोळी तुम्ही स्टोर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही, ह्याला बुरशीसुद्धा लागत नाही. खूप अप्रतिमरित्या ही पोळी वर्षभर सहज अगदी टिकते. तर पहा वाटी फॅमिली, आता मी तुम्हाला रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी बनवताना कोणती महत्त्वपूर्ण टिप्स फॉलो करायची ते मी तुम्हाला सांगते. पहा, आपण जेव्हा कैऱ्या मार्केटमधून घेऊन येतो तेव्हा या कैऱ्यांना खूप सारी धूळ पण असते. तसेच ह्या कैरीच्या सालावरती खूप सारा असा चीक लागलेला असतो, जेणेकरून ही कैरीची साले आपल्याला कडवट लागतात. म्हणून ही कैरीची साले आपण टाकून देतो. तर ही कैरीची साले टाकून न देता काय करायचं, ही कैरीची साले आपल्याला कडवट लागू नये म्हणून काय करायचं की आपण जेव्हा मार्केटमधून कैरी घरी घेऊन येतो तेव्हा रात्रभर किंवा 2 ते 3 तास ह्या कैऱ्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर ही कैरीची सालं ही रॉ मँगो पील पोळी करताना म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी बनवताना यूज करायची आहे. ही टिप्स तुम्ही रॉ मँगो पील पोळी बनवताना सुद्धा यूज करू शकता. तसेच लोणचं किंवा डाळ कैरी किंवा मग कैरीचे कोणतेही पदार्थ बनवताना तुम्ही ही टिप फॉलो करू शकता. कसा वाटला तुम्हाला आजचा हा टाकाऊ पदार्थापासून बनवलेला वर्षभर टिकणारा असा हा एक नवीन पदार्थ रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी? आवडली का तुम्हा सर्वांना? आवडली? अहो मग वाट कसली बघताय? मार्केटमध्ये भरपूर अशा कैऱ्या आलेल्या आहेत. मार्केटमधून कैऱ्या घेऊन या, त्या छान अशा स्वच्छ पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत ठेवा, धुवून काढा, पुसून काढा आणि सुंदर अशी ही रॉ मँगो पील पोळी तयार करा. खूप उत्कृष्ट आणि अप्रतिम दर्जाची ही रॉ मँगो पील पोळी होते. पहा, खूप सुंदर होते. ही रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी तुम्ही ह्यापासून अनेक पदार्थ बनवू शकता. म्हणजे ह्याच्यापासून रॉ मँगो पील पोळीपासून तुम्ही छान अप्रतिम उत्कृष्ट दर्जाची छान अशी चटणी बनवू शकता. तसेच नुसतीसुद्धा तुम्ही ही खाऊ शकता. कोणत्याही आमटीमध्ये भाजीमध्ये सुद्धा तुम्ही ही रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी तुम्ही ॲड करू शकता. तर गाईज, कशी वाटली तुम्हाला आजची ही रॉ मँगो पील पोळी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही तयार करून पहा ही रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या. आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण टाकाऊ पदार्थापासून वर्षभर टिकणारी असा हा नवीन पदार्थ रॉ मँगो पील पोळी म्हणजेच कच्च्या कैरीच्या सालाची पोळी ही तुम्हाला कशी वाटली ते.
गाईज तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @कुकिंग मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. बाय बाय.